आज कीर्तनाला घेतलेला अभंग धन्य आहे का? आई वडील मिळत नाही, नर्सरी मिळत नाही, नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. केस पिकले ना पिकले, दररोज काळी कर, पहिले नाहीत. बावळाटपणा करू नको. हाताने पैसे घालून इज्जत घालतो कशाला? बरं, कोणी पांढरी केस काळी केल्यावर त्याला मेसेज आलाय आय लव्ह यू, आलाय कधी? मग कशाला झक मारितो? नॅचरल थिंग, नॅचरल थिंग त्याचं नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. दात पडले ना पडले, दररोज तू सोन्याचे बसव, पहिले नाही. येडेपणा करू नको. माणसं नुसते म्हणते जग सुधारलंय. काय वांग सुधारलंय? अरे किती सुधरू द्या, अजून लोक तोंडानच जेवतात. मग लय पैसे तर खायची जागा बदलव ना लखपतीच्या. अरे केवढ्याच आहे बांधला बांधला, पोत्यावर झोपणारा घोंगडीवर गेला, घोंगडीवरचा गोधडीवर गेला, आणि गोधडीवरचा दिवाणवर गेलाय. कुटीची गादी आहे पण अजून डोळे झाकूनच झोपतोय. श्रीमंत डोळे वाचून झोपत काय? काय सुधारले लोक? धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारले? ईदवर आलाय आता एक ईद बरोबर सरकलं म्हणजे आला महात्मा. बावळ्याचा बाजार नाही तर जग सुधारलं. सुधारलं जग? अरे जग किती सुधरू द्या, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही. सुधरू द्या, ज्ञानेश्वरीच्या गाथ्याच्या बाहेर नाही. आणि किती ज्ञान कमवा, हरिपाठाच्या बाहेर नाही. किती कमवा. चंद्रावर गेला, काय गेला झक माराय? गुरुवार केले का? संपले का? चारी बी संपले? काही फरक पडला का? नाही. काल झक माराय गुरुवार केले का? पार्वतीने गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जावला. काय उपयोग? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट बारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. लिंबू पिळून शंकर रस आणतोय, पार्वती आरती करती. उपयोग येते ना. महाराजांची भाषा आहे, माझी थोडीच आहे का? अरे तुम्ही शरीरा न पिडावे, ओवे ऐका नीट. ओवे ऐका. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. म्हणले उपास तपास करीत बोंबलत हिंडायचं नाही. कशाला जातो काशील जग मारा? काय करतो काशील जाऊन? बावळा कोळीला तिथून येतो आणि बांध तो काशीला हे शिकला का? काय आला गेला काशीला? तिकून आला तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. का आला तो काशीला? काशीची हवस आपल्याला नाही, यांना. हा, हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. हा, बिलागलीच त्याला. ये हिनन गचपान घेऊन निघाली काशीला. बरं, आमच्या महाराज लोकांचा काशीला ट्रिपान येणं धंदा आहे. पैसे निघत्या आणि दिवसही निघत्या. उरलेल्या पैशाच्या बायकोला गजरा, दोन्ही काशा खुश. येड्याचा बाजार नाही तर. महाराजांची भाषा आहे 12व्या अध्यायात. ओव्या नीट ऐकत जा. 12व्या अध्यायात मी प्रमाण तुम्हाला नंबर सकट ओव्या द्या ना. 12व्या अध्यायात अशी ओवी आहे. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी, शरीर ते ठाई वेच किजे. काशीला जाणारी लोक ध्यानात ठेवा, काशीवरून जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. काशीलाच मरायचं असतं, असा नियम आहे. हा काशीवरून आला मी दाव्याचं खात नाही, कान फाड फोडीन. काशी तुला जायलाच कोणी सांगितलं होतं? कशाला गेला झक मारायला दिलं? विनोद नाही, हा महाराजांची भाषा आहे. वाराणसी गया पाहिली प्रमाण आपल्याकडे पाठ पर्यंत घ्यायचे. थोडं पुढे सरकवतो अभंगाच्या. नर्सरी मिळत नाही, मिळालं धन्य. वारकरी झालो धन्य, संत भेटले धन्य, ज्या काळाला भेटले तो काळही धन्य, मुखात भजन आलं तेही धन्य. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग धन्य. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झालंय. कीर्तनाला तिकडं नका लक्ष देऊ. हा, कीर्तन जाऊ द्या. कीर्तनाला दरिद्रेवानी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, दाढीला हात लावून, डोक्याला हात लावून, तंगड्यावर करण गुडघे फाकवा यायचं नाही.
लांब उभं राहायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, घर इथं येऊन असं बसतोय. तसंच मी आला मग काय गॅरंटी घे. उगाच आपलं काय चिंता करायची काम आहे. अरे कटेवर हाते विटेवर रुपये 9 अध्याय सांगतोय, म्या बोलविला वेद बोले आणि म्या चालविला सूर्य चाले. सगळं जगाच्या ताब्यात, देवाच्या ताब्यात अजिब. आणि कशाला चिंता करायची? चिंता बिंता काय करायची गरज आहे? कटेवर हात, एक वाक्य सांगा, हात बीत काय, कटेवर हाते विटेवर रुपये तो जगाचा बाप आहे. आपण फक्त देव ठेवील तसं राहायचं, त्या दिवशी नेईल त्या दिवशी जायचं. काय आपल्या हातात आहे? काही पोहे खाता खाता गेले, काही लाख गाव कटाळले, पडेलच अवलाद खाटाव, मरणच. पाहुणे भेटायची बंद झाली, मरणच ते भेटा कवर. उलटा पाहुण्याने फोन केला, कसं काय म्हणले, आहे अजून मरणच ते. काही चालू गेले. माऊलीची ओवी, ओव्याने डाग्याचा जयाची ऐक धड नाही, जयाचे परत्र पुष्टी. काय चिंता करायची नाही. आता फक्त बोलत जायचं ना. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. आम्ही म्हणायचं बैलगा म्हणून, तुम्ही म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा, जमणार नाही. इथं यसला यस, नोला नो. फायनल झालं की उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं. मटका बिटका खेळणारे, बापाला धोका देणाऱ्या पोरी, पळून जाणाऱ्या पोरी, प्रियशीच्या भावाचा मार खाणारे पोरं, मटक्या बिटक्यावाले, आकडे बिकड्यावाले, दारुडे बिरुडे, पुढारी फाडारी, कार्यकर्ते विरेकर्ते, सगळ्यांना धन्यवाद. भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. आता हे 2 वारकऱ्यांचं पुण्यस्मरण आहे. प्रश्न उत्तर वापरतो आणि श्राद्ध म्हणजे श्राद्ध. आता विषय फक्त कोणता आहे आज? श्राद्ध. मग आता श्राद्ध तुम्हाला क्लिअर सांगतो, थोडं बोलत जायचं, तसं जमणार नाही. महिला मंडळ, पहिला प्रश्न तुम्हाला. हाला हा म्हणायचं, नाही तर नाहीला नाही म्हणायचं. सावध माणसाने वारकरी बिरकरी सावध राहा. सगळे इनेकरी विनेकरी, चोपदार विपदार, दिंड्या बिंड्या काढणारे, एका दिंडीच्या 2-2 दिंड्या काढणारे, रामायणकार भागवतकार कोणी महाराज बिराज असले तर सावध राहायचं आणि उत्तर द्यायची पटकन. महिला मंडळ, पहिला प्रश्न तुम्हाला आहे. 1. माणसानं जन्माला यावा किंवा नाही, हाला हा म्हणा, नाही तर नाहीला नाही म्हणा. आता श्राद्धात घुसणारे बरं का मी पार डायरेक्ट. हे टकली परिवाराला सगळ्यांना धन्यवाद. महिला मंडळ पटकन. माणसानं जन्माला यावा किंवा नाही, हाला हा म्हणा, नाहीला नाही म्हणा. यावं फायनल ना. आता नीट आहे का बरं का. बरं तुम्ही नाही म्हणले तरी येणारच आहे आणि हा म्हणले तरी येणारच आहे. पुरावा 2रा अध्याय. उपजे ते नासे, नाचले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे तुम्हाला जन्माला यावाच लागेल. फायनल बर का. पुन्हा डोकं नाही लावायचं. आता आलेत म्हणलं, जन्माला आलेत म्हणल्यावर जावा लागल. मग जावा जर लागल तर येवा का लागल? डोकं खाजवा. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल, शोधच लावायचं त्याला. नुसतं ऐकायचं नाही. नाही 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 नुसतं नाही, मुंग्याच आल्या पाहिजे त्याला. ऐका आता. यावं लागतं, यावं लागतं, आल्यावर जावं लागतं. जावं जर लागतं तर यावं का लागतं? उत्तर जावं लागतं म्हणून. जावं लागतं म्हणून यावं लागतं. मग एकाने प्रश्न विचारला, यावंही लागतं आणि आल्यावर जावं लागतं, तर यायचं का? ऐका आता उत्तर, प्रत्येकाची उत्तर बरं का. आता तुम्हाला पार मरून दाखवणार, स्वर्गात नेऊन घालणार, खाली आणून सोडणार, मग पहिल्या कडव्यात घालणार. एकदम बारीक ऐकायचं. आता आपल्याला यावं लागतं. यावं लागतं, यावं लागतं आणि आल्यावर जावं लागतं. मग जावं लागतं तर यावं का लागतं? उत्तर ऐका, पटलं तर हा म्हणा. मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी यावं लागतं. याच्यावर आपलं मत काय? पुरावा आहे का? ऐका पुरावे आता. मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी जन्माला यावं लागतं. पुरावा. पुरावा अध्याय नंबर 17. ओवी. ओवी ऐका. झाड जाणीचे फुले, मानस जाणीचे बोले, आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. फायनल. फायनल. काकडा मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती
नाही केली, त्याने वाचा पंगू झाली, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला. अजून प्रमाण गाथ्यातलं, कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ पुत्र योगी मेला, कर्मे रावण क्षय पावला. अजून पुरावा ज्ञानेश्वरी 18वा अध्याय. नवस स्वर्गाधिपती झाला, परंतु राटी भांबवला आणि भुजंग पावला. आता तुम्हाला आणि मला मागच्या जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी यावंच लागतं, आणि संपलं का जावं लागतं. ज्याचे भोग लवकर संपले तो लवकर गेला, ज्याचे शिल्लक राहिले तो लटकला, पण तो सुद्धा कधीतरी पुन्हा बरळायचं नाही. माझं देवानं वाईट का केलं, भोगायचं आणि गपरायचं. मला अशी सून खट्याळ कशी मिळाली, तू कशी होती, तू तर सासऱ्याला बिन भाकरीचं मारीत होती, त्या मानानं तुला बरी मिळाली सून का, तुला घरात तरी ठुती. मला असा खट्याळ नवरा कसा मिळाला, देवाला काय माहित तुमचं कसं जमलं. म्हणजे पेपर सुटल्यावर जमलं का कलवरी होऊन गेल्यावर जमलं, देवाला काय माहित. म्हणजे ह्या गोष्टी डोक्यात आणायच्या नाही, कर्माची फळं भोगायची आणि संपलं का जायचं. त्याला वशिला बिशिला नाही. आता ऐका, आता बरं जायचं ठरलं बरं का. आता बस झाले. यावं लागतं, आल्यावर जावं लागतं. आता जायचं निश्चित आहे, पण कधी तुमच्या कोणी उद्या जायचं कधी, बस भोगायचं झाल्यावर. मग जवळ भोग पुरा होत नाही तवर तुम्ही जात नाही. आता लय शंका निघतील बरं का याच्यावर, ते सुद्धा काढून टाकणारे जागेवर. शंका सुद्धा. मग काही माणसांच्या शंका येतील, काही लवकर का जाती नाही, भोगल्याशिवाय नाही. काही लवकर का गेले, तेवढं होतं तेवढं गेले. कसे गेले, उत्तर ऐका. आता करंट लागला, भोगायचं आणि जायचं, परत बरळायचं नाही. मग मरायचं ठरलं, पण कधी मरायचं, कधी मरायचं नाही. मरायच्या अटी आता मरून सुद्धा दाखवतो. मरायच्या अटी, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. माळकरी बिळकरी नीट ऐका, माळकरी नीट मरतात असं नाही. अशा डोक्यात खटक्या ठेवू नका काही बी, का बा तो माळकरी होता आणि तो काकडा करीत होता, भुकू नको काही बी. हो, तो भरमिष्ट होऊ शकतो. आता मी पोपटावानी बोलतोय, मरायच्या टायमाला बोंबील मागू शकतो, त्याचं काय सांगतोय. हो, याला दुसऱ्या अध्यायातला पुरावा आहे. येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. माणसं हे इंद्रियाच्या अधीन आहेत आणि इंद्रिय वासनेच्या अधीन आहेत. असं म्हणायचं नाही बा त्याच्या रामायण पाठ होतं म्हणजे तो नीट मरल, डोक्यातून काढून टाका. आता मरून सुद्धा दाखवतो, ऐका बारीक. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 6 अटी आहेत बर का मरायला. 2 शुक्ल पक्ष असावं. 3 उत्तरायण असावं. आता 22 तारखेपासून उत्तरायण लागलंय, 22-12ला. आता ह्या 2 महिन्यात मरणाऱ्यांची संख्या कमी. जानेवारी फेब्रुवारीत नाही मरती माणसाला. दिवाळीच्या काळात लय सपाटा नाही, दिवाळी खाऊन द्यायची माणसं. आता हे 2-3 महिने कमी मरते माणसं. ऐका या ते उत्तर. आता माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं.